रामराम शेतकरी मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या खिशाला आणि जमिनीला दोघांनाही परवडणारा नाही, तो म्हणजे रोटावेटर। आजकाल ट्रॅक्टर आला की आपण नांगरट कुळवणं सगळं सोडून दिलंय आणि फक्त रोटावेटरच्या मागे लागलोय। दिसायला जमीन छान, जमीन गुळगुळीत दिसते मैद्यासारखी, पण या गुळगुळीत मातीच्या मागे कोणतं गदत सत्य दडलंय ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला कोणी रोज फक्त पुरणपोळी खायला दिली तर चालेल का? सुरुवातीला खूप गोड वाटेल, पण काही दिवसांनी डोकं दुखायला लागेल, पोट बिघडेल। रोटावेटरचंही तसंच आहे। तो जमिनीला तात्पुरतं भुसभुशीत करतो, आपल्या वाटतं काम सोपं झालं, पण जसं जास्त गोड खाल्ल्याने आजार होतात तसंच जास्त रोटावेटरने जमिनीला शुगर झाली असं समजा। शास्त्र काय सांगतं? हाती फक्त 3 ते 4 इंचावर फिरतात। सतत तिथेच फिरल्यामुळे त्यात थराच्या खाली एक दगडासारखा कडक थर तयार होतो, याला आम्ही हार्ड पॅन म्हणतो। यामुळे काय होतं? पावसाचं पाणी जमिनीच्या पोटात जात नाही, ते वाहून जातं आणि तुमच्या पिकाची मुळं त्या कडक थराला फोडून खाली जाऊ शकत नाहीत। मग पीक कसं वाढणार? गांडूळ हा आपला फुकटचा नांगर आहे, पण रोटावेटरची पाती मिनिटाला शेकडो वेळा फिरतात। त्या वेगाने हजारो गांडुळांचे तुकडे होतात। विचार करा, आपल्या जमिनीला जिवंत ठेवणाऱ्या या जीवांना आपण कापत आहोत। जर हे मित्र मेले तर शेती कशी होईल? रोटावेटर मातीला इतकं बारीक करतो की मातीचे नैसर्गिक कण नष्ट होतात। पहिल्या पावसाने ही माती एकमेकांना अशी चिटकते की जमिनीत हवा खेळती राहत नाही, पिकाच्या मुळांना श्वास घ्यायला जागा उरत नाही। परिणामी पिवळी पडणारी पिके आणि वढणारा खार्च। मग आता काय करायचं? रोटावेटर फेकून द्यायचा का? नाही, त्याचा वापर हुशारीने करा। पाहुण्यासारखा वापर करा, दरवर्षी वापरू नका। शेतकरी मित्रांनो, जमीन ही आपली आई आहे, तिला यंत्रांनी ओरबाडू नका। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा।